भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात देशाच्या 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या आदेशानुसार घरोघरी तिरंगा अंतर्गत ग्रामपंचायत दापोडेतर्फे 13 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले। ग्रामपंचायत दापोडे सरपंच श्रीमती सौ विजेता संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच सन्माननीय उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत दापोडेतर्फे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण करण्यात आले। तसेच ग्रामपंचायत दापोडेतर्फे सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली। तसेच महिला मेळावा व बचत गट यावर मार्गदर्शन करण्यात आले। किशोरवयीन मुलींचा मेळावा व आरोग्य तपासणी, प्रभात फेरी, मोबाईलचे दुष्परिणाम, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, गावाच्या भौगोलिक व इतिहासाबाबत चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच ग्रामपंचायत दापोडे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे बाल गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। या शुभप्रसंगी ग्रामपंचायत दापोडे सरपंच सौ विजेता संतोष पाटील, उपसरपंच सौ जया राजू पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रेमनाथ गोपीनाथ पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अपर्णा मणिलाल पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सचिन भास्कर पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य योगिता दिलीप पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुमिता बळीराम चौधरी, विद्यमान सदस्य विजय पाटील, ग्रामसेवक गणेश वाडविंदे, बांधकाम आरोग्य समिती माजी सभापती व विद्यमान सदस्य जिल्हा परिषद ठाणे कुंदन पाटील, गाव कमिटी कार्याध्यक्ष व भाजपा नेते भरत पाटील, दापोडे गावचे पोलीस पाटील विजय पाटील, कोषाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण व माजी उपसरपंच दापोडे प्रभाकर पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक तुळशीराम पाटील, समाजसेवक संतोष पाटील, समाजसेवक मणिलाल पाटील, समाजसेवक राजू पाटील, सचिन चौधरी, आतिश पाटील, देवानंद पाटील, वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटील, संजू पाटील, वैभव पाटील, मयूर पाटील यांच्या समवेत मोठ्या संख्येने मान्यवर तथा सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गट, महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, शिक्षक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन दापोडे ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटील यांनी केले। तसेच हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यामागे दापोडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, कर्मचारी व दापोडे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व पुरुष यांचे विशेष सहकार्य लाभले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। ग्रामपंचायत दापोडेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा।
या अभियानाअंतर्गत आपण सकाळी आपल्या तलाव इथे आपण वृक्षारोपण देखील केलेलं आहे. आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या ग्रामपंचायतच्या उपस्थितीमध्ये, अंगणवाडी कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर आपण गावामध्ये स्वच्छता मोहीम देखील राबविलेली आहे. आपण आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत गावातील स्वच्छता देखील आजच्या दिवसा आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये शासनाने लागू दिलेल्या कार्यक्रमामध्ये आपण महिला मेळावा, तसेच बचत गटांचं मार्गदर्शन आणि किशोरवयीन मुलींचा मेळावा व त्यांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने नुकतंच आपल्या आरोग्य उपकेंद्राच्या विद्यमान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या हिरेपुरे मॅडम देखील या उपस्थित झालेल्या आहेत. आणि मी आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जे आपल्या देशाला स्वतंत्रता मिळून आज 75 वर्षे झालेले, गोल्डन जुबली म्हणून आपण साजरा करतो. आणि त्याच्यासाठी आज आपण चांगल्या उपस्थिती आपली आहे. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते. महिला मेळावा हा कशासाठी असतो, तर तो महिलांसाठी असतो. तिथे आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, आपल्या काही समस्या असतील त्या आपण तिथे आपल्याला सांगायच्या असतात आणि त्या समस्यांचे सोल्युशन आपल्याला इथेच मिळणार आहे. आपण असे कधी इकडे जाऊ तिकडे जाऊ, याला भेटू त्याला भेटू, हे आपली जी कामं असतात ती होणार नाही. आज इथं सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आहेत. माझ्या ज्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी विचारून त्या आपण विचारू शकतो आणि त्याच्यावर काय करू शकतो. मी एक बचत गटाची सदस्य आहे किंवा मी एक महिला मंडळाची सदस्य आहे. मला माझ्या बचत गटाच्या माध्यमातून माझ्या परिवारासाठी किंवा माझ्या संसारासाठी मी 2 पैसे कमवीन असं काय करू शकते, याचं उत्तर आपल्याला या महिला मेळाव्यात मिळू शकते. म्हणून आपण रोज आपला जो दैनंदिन कार्यक्रम असतो तो रोजचा आहे. आपला संसार आपल्याला सुटणारा नाहीये, परंतु मी माझा संसार करून, माझा संसार नीटनेटका करून मी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्याला या महिला मेळाव्यात आपण शिकू शकतो. तुम्ही बघितलं असाल, आपण ग्रामपंचायतच्या मार्फत याच्याने महिला सक्षमीकरणाचे क्लासेस चालू केले होते आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्या महिलांनी दिलेला आहे. खरोखर ज्या महिला शिकलेल्या असतील ना, जे क्लास चालू होते त्याच्यात ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना कुठेतरी आज फील होत असेल की मी काहीतरी केला, म्हणजे मी माझी दुपारची झोप मोडली परंतु मी काहीतरी चांगली गोष्ट केली. खरं म्हणजे दुपारची झोप आहे ना, हे आपल्या शरीरासाठी खूप वाईट आहे, पण हे आपल्याला समजत नाही. आणि त्या झोपेतून जर आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल, आज या सणासुदींच्या गडबडीत तुम्ही पार्लरमध्ये जा, तुम्ही टेलरिंगच्या जवळ जा, गर्दी तर गर्दी असते, शिवाय आपली वस्तू आपल्याला वेळेवर मिळत नाही. आज माझ्या महिला शिवण क्लासच्या मार्फतातून जे काही शिकल्या, आज त्या घरी कुठेही न जाता कुठल्याही वेळेला आपल्या घरी स्वतःचे काम करू शकतात. म्हणजे आज 2 पैसे कमवले नाही कमवले तरी ते स्वतःचं काही करू शकतात. म्हणजे एवढ्या माझ्या महिला सक्षम झाल्या. अजूनपर्यंत आपण ग्रामपंचायत मधून तुम्हाला जे काही शिकण्याची इच्छा असेल ते तुम्ही ग्रामपंचायतमध्ये या किंवा आमचे नंबर आहेत, आम्हाला फोन करून सांगा का आम्हाला असे शिकण्याची इच्छा आहे. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही ज्या ज्या काही महिलांना देण्याचा प्रयत्न आहे ते 100% देण्याचा प्रयत्न करू. कारण आज माझी महिला आपला नाही ते सबला झालेली आहे. आपण बघत असाल का आज खरं म्हणजे आज या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोणाच्या लक्षात नसेल, परंतु आपल्याला प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला किती मोठा मान मिळालेला आहे हे आपण कधी माहिती पडेल माहिती का. तुम्ही मोबाईल उघडा, त्याच्यावर आता प्रत्येकाचे स्टेटस बघा, प्रत्येकाने आपल्या घरावर ध्वज फडकून त्याला सलामी दिलेली आहे. आपण बघत असू, आपल्याला कधी हा अधिकार कोणी दिलेला का? फक्त सरपंच किंवा वरिष्ठ मंडळीत ध्वज फडकवून त्याला सलामी देत होते. म्हणजे सर्वसामान्याला आज आपल्याला हा एवढा मोठा मान आणि अधिकार दिलेला आहे. खूप गर्वाची गोष्ट आहे. जर कोणी नसेल केलं तरी त्यांनी 13, 14, 15 3 दिवस आपल्याला शासनाने ध्वज फडकवायला सांगितलंय. माझे काहीतरी म्हणजे हे असेल तर माझ्या घरात मला ध्वज फडकवणे आणि त्याला सलामी देण्याचं जे काही भाग्य लाभलेलं आहे ते आपण प्रत्येकाने
म्हणजे ती संधी सोडायची नाहीये. ज्यांना कोणाला झेंडे पोचले नसतील त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन आपले झेंडे घेऊन जाऊ शकता, कोणी चुकून राहिला असेल तर. मी आज आपल्या मॅडमनी किशोरवयीन मुलींसाठी खूप चांगली माहिती सांगितली. मुलींचं लक्ष नव्हतं, परंतु मी मुलींना सांगत होती की मॅडमला खूप कामं आहेत, परंतु त्या तुमच्यासाठी आज वेळ काढून इथे आलेल्या आहेत. मॅडमने खूप काही सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल नसेल. मी तुम्हाला थोडक्यात एकच शब्द सांगेन का जेव्हा मातीचं मडकं ओलं असतं ना तेव्हाच ते घडवू शकतो. ते सुकलं ना तुम्ही त्याला घडवू शकत नाही, त्याचा आकार बदलेल किंवा ते तुटून जाईल. हे जे तुमचं वय आहे ना, याच्यात जे जे मॅडमने तुम्हाला सांगितलंय ना ते तुम्ही याच वयात करायला पाहिजे. तुम्ही मोठे झाल्यावर करायला जाणार ना ते होणार नाही आणि तुमच्या शरीराला ते लागणार पण नाही. म्हणून जी वेळ आहे ना त्या वेळेत आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ परत येणार नाही. म्हणून या वेळेत मला जे मार्गदर्शन मिळाले आहे ना त्याचा मी पुरेपूर उपयोग केला पाहिजे. उद्या तुम्हाला कोणी हे मार्गदर्शन करायला येणार नाही. आज काहीतरी आपल्याला संधी मिळाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, महिला मेळावा, बचत गट मेळावा, किशोरवयीन मुलींसाठी हे काही आपल्याला शिक्षण मॅडमनी दिलेले आहे. मॅडमनी जे जे सांगितलंय बघा, माझ्या आईनं रोज घरात चिडचिड करते, ही भाजी का, ती भाजी का माझी आई माझ्यासाठी काही वाईट करेल का? त्याच्यात माझ्या आईचं काय, आईला माहिती आहे का माझ्या मुलीने ही भाजी खाल्ली तर तिला चांगली तिची वाढ होईल, तिला कॅल्शियम, आयरन या ज्या वस्तू आहेत त्या तिला प्रोटीन त्याच्यातून मिळणार आहे. म्हणून आईला काही कामं नसतात का हो? मेथीची भाजी करून तुम्हाला खायला घालते का? आईला माहिती आहे मेथीच्या भाजीत काय आहे, म्हणून ती तुम्हाला आग्रह करते. तर आपली आई जे सांगेल ना ते आपण माझी आई माझ्यासाठी वाईट सांगेल का हो? सांगा, कुठली आई तुम्हाला सांगेल? आई काय सांगते? बर्गर खाऊ नको, पिझ्झा खाऊ नको का? आईला माहिती आहेत त्याचे दुष्परिणाम, तुम्हाला माहिती नाहीत ना. जी माझ्या आई, माझे शिक्षक किंवा माझे डॉक्टर मला जे काही सांगतात ते मी माझ्यासाठी आहे, म्हणून ते मला करायचं आहे. महिलांसाठी मी एकच सांगेन का खरोखर ज्या ज्या महिलांनी आपल्या जे प्रशिक्षण होते ते प्रशिक्षणाची संधी घेतलेली आहे. अजून कोणी महिला असतील आणि त्यांना अजून काही शिकण्याचा वाटत असेल तर मला अजून काहीतरी शिकायचे, त्यांनी आपण या कॉन्टॅक्ट करा, ग्रामपंचायतमध्ये या. परंतु कसं आहे माहिती आहे का, एकीचे बळ कसे आहे ना, जेव्हा आपण एकत्र काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा ते खूप चांगलं होते. पण मला एकीला करायचा अनुभव घेतला असेल क्लासेसमध्ये आणि किती चांगला अनुभव. आपण लोक आपल्या संसाराच्या गाड्यात पडलेलो असतो, घरातून निघत नाही, परंतु ज्या दिवशी आपण आपल्या घराचा ओळख जग दिसते, आपल्या जगाची ओळख करायची, आपण आपल्या मुलींना आपल्याला संस्कार द्यायचे, त्याच्यासाठी मला घरातून बाहेर पडायचे. ग्रामपंचायतचं असो, जेव्हा 10 ते 19 वर्ष हे किशोरवयीन अवस्था म्हणून आपण ओळखलं जातो, तर या वयात काय होतं, आई वडिलांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट पटत नाही. जरी ते आपल्या सगळ्यात जवळचे असते तरी आपल्याला या वयात आल्यानंतर आई वडिलांनी सांगितली कुठली गोष्ट पटत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःहून ट्राय करायची आणि मग त्या आई वडील सांगत हे केलं हे होतं, हे केलं हे होतं. पण मुलींची किंवा त्या वयाची जी अवस्था असते ती ऐकायची परिस्थिती नसली. एखादी भाजी खाण्यावरून किंवा हे मला आवडत नाही, हा ड्रेस मला आवडत नाही, हे सगळे करतात ना घरी, सगळे हट्ट करतात. बरोबर आहे. तर हा नॉर्मल आहे. म्हणजे आता ज्या अवस्थेतून तुम्ही जात आहात हे नॉर्मल आहे. पण आपल्या या गोष्टीमुळे आपल्याला पुढे जाऊन आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतात का हे तुम्हाला माहिती नाहीये आता. त्यामुळे तुम्ही हा अशा वागताय. ठीक आहे, आता जे तुमचं वय आहे या वयामध्ये तुमचं आहार हा योग्य असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळ्या भाज्या थोड्या का असे ना खाल्ल्या पाहिजे. सगळ्यांना जंक फूड सगळ्यांना आवडतं ना, पिझ्झा, बर्गर, पास्ता कोणाला आवडतो? हात वर करा. आणि चटणी घरी बनवलेली चपाती भाजी कोणाला आवडते? हे काय आहे? पिझ्झा बर्गर आहे ना. मी असं नाही म्हणत की अगदीच तुम्ही खाऊ नका, त्याही गोष्टी खा, तेही गोष्टी एन्जॉय करा. पण महिन्यातून एखाद दिवस ते ठीक आहे. पण जास्त प्रेफरन्स कसं असतं म्हणजे चपाती भाजी. कारल्याची चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, कडधान्यांमध्ये प्रोटीन असतात, हिरव्या पालेभाज्या. दूध किती मुली पितात बघा, मोजून अगदी 10 ते 12 मुली दिसत आहेत बस. बाकी मुली चहा पित आहेत. चहा पण नाही. तुम्हाला माहिती का
तू हे पुन्हा एकदा म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला जेव्हा जेवढ्या गोष्टी मिळतात की नाही, ते आपल्या सगळ्या बरोबर ना. आणि आता सगळ्या चपाती भाजी सगळ्या भाज्या सगळ्या मुली खाणार आहेत. आवडती भाजी हा प्रकार बंद, बरोबर आहे ना. कारल्याची भाजी पण तेवढ्याच आवडीने खाल्ली पाहिजे जेवढ्या आवडीने तुम्ही पिस्ता आणि ते. आता महिलांविषयी काय सांगायचं, तर महिलांविषयी मला एकच सांगावंसं वाटतं की महिला आपला नाहीत, आता त्या सबला झाल्या. कोणतेही क्षेत्र असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, पायलट असो, कोणतंही क्षेत्र असो कमी नाही की तिथे महिला नाही, सर्व ठिकाणी महिला आहेत. आणि मला एकच विनंती करावीशी वाटते की या महिला आहेत ती आज मुलांना ते शिकवतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारती, म्हणजे तीच ते पाळण्याची दोरी घेऊन लहान मुलाला लहानाचं मोठं करते आणि त्याला पुढे वाढवते. म्हणून आज महिला कोणत्याही बाबतीत मागे नाही. एक महिला शिकली की ती 100 जणांना साक्षर करू शकते. हो, खरं आहे ते. तुम्ही आता या ठिकाणी सर्व महिलाच आहेत म्हणून मी प्रकाशाने इथे सांगू इच्छिते की परत त्यांनी एवढा उद्धार केला. म्हणून आज मला ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला, ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिकवलं, म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व आलेलो आहोत आणि त्यांना कोटी कोटी प्रसाद. योगेश्वर पाहू त्यात देऊ ममतेने पाणी, माते धरणी ग माझे मानू नको कधी ओझे, मांडीवर निजवून पाजी त्याला दूध ताजे, तुझ्या मायेचा आधार पुष्ट होऊ दे शरीर, सांभाळ ग मागे पुढे माझा लाडका ईश्वर, याग याग साऱ्या जणी करू रोपाची लावणी, योगेश्वर पाहू त्यात देऊ ममतेने पाणी. ग्रामपंचायत दापोडेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
ग्रामपंचायत दापोडेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। विनंती करते। आम्ही गावकरी शपथ घेतो की आम्ही निसर्गाचे रक्षण करू, प्लास्टिक वस्तू वापरणार नाही, वृक्ष लागवड करून आणि त्यांचे संवर्धन करून, तसेच वृक्षतोड, शिकार, वनवा यापासून निसर्गाला वाचवू। धन्यवाद। धन्य जवान हो अपने, धन्य भूमि की जवानी, जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी, कोई गोरखा कोई मद्रासी। सरहद पर दीवाना, हर वीर महान निवासी। जो खून गिरा बरगद पर, वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलसितां हमारा
यश के जीना हमारा हमारा। सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदी है हम। वतन है हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। जय हे जय हे जय हे जय जय हे। जय हिंद। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सुजलां सुफलां मलयज शीतलं शस्य श्यामलं मातरम्। सुजलां सुफलां मलयज शीतलं शस्य श्यामलं मातरम्। सुजलां सुफलां मलयज शीतलं शस्य श्यामलं मातरं वन्दे। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनीं। शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता धूमदलशोभिनीं। सुहासिनीं सुमधुरभासिनीं सुखदां वरदां मातरं। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। सप्तकोटि कंठ कल कल निनाद करले, सप्तकोटि भुज धृता कर करवाले। सप्तकोटि कंठ कल कल निनाद कराले, सप्तकोटि भुज धृत खर करवाले। अबला खेनो मायत बोले बहुबल धारणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरं। वंदे मातरम, वंदे मातरम, त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, वंदे मातरम, कमला कमल दल विहारिणी, वंदे मातरम, वाणी विद्यादायिनी। नमामि त्वं, नमामि कमलां अमलां मतुलां सुजलां सुफलां मातरं, श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं। वंदे मातरम, 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 वंदे मातरम।
जय हिंद. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का वो संतरी हमारा, वो पासवा हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. जय हे जय हे जय हे जय जय हे. गोदी में खेलती है जिसके हजारों नदियां गोदी में खेलती है जिसके हजारों नदियां. गुलशन है जिनके दम से रश के जिना हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर ते स्वातंत्र्य आपण टिकून आहे. आपल्याला स्वातंत्र्य हे सहजासहज मिळाले नाही. ही माती अशी तशी नाही. अनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती देऊन आपले बलिदानी देऊन आपल्याला हा स्वातंत्र्याचा अमृत साजरा करायला मिळतो. भारत देश हा ही संतांची भूमी आहे. भारत देशातच विविध कार्यक्रम होतात. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्याला प्रत्येकाला ही सुवर्ण संधी दिलेली आहे की हर घर झेंडा प्रत्येकाला घरी झेंडा फडकवण्याचा मान दिलेला आहे. माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा. इथेच दोन शब्द मी संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की भारत माता की. मला सांगायचं वाटतं की आपल्या देशाचे एका मुलांनी सांगितले का कलर 3 आहे, परंतु एकाने सांगितले 4 आहे. परंतु एका सैनिकाच्या मुलांनी सांगितले का देशाचे तिरंग्याचे कलर 4-5 आहे. तर 5वा रंग कोणता? तर जेव्हा त्याचे वडील शहीद झाले होते तेव्हा त्याच्यावर तिरंगा ठेवला होता. त्यावेळेला त्याचे जे रक्त त्या झेंड्याला लागले होते ते लाल रंग होते आणि ते त्याच्या रक्ताचे होते. हे सर्वांनी आपण याद ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ही सैनिक आपल्या देशाचे सैनिक सर्व सीमेवर देशाच्या आपले रक्षण करीत आहेत. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आम्ही सगळ्यांनी या सभेला परदेशातून सुद्धा भरपूर लोक जमा झाले होते. काही लोकांनी नेताजींना पुष्पहार दिले होते आणि या सभेमध्ये नेताजींना जेवढे स्वातंत्र्यासाठी लागणारे सैनिक मिळाले, परंतु मग नेताजी मोठ्या अडचणीत सापडले. कारण नेताजींना या सभेमध्ये युद्धासाठी लढण्यासाठी सैनिक मिळाले, पण नेताजींकडे युद्ध सामुग्री नव्हती आणि ही युद्ध सामुग्री मिळवायची म्हणून त्याला पैसे हवे आणि नेताजीकडचे श्रीमंतही नव्हते. तेव्हा नेताजींनी विचार केला आणि लोकांनी दिलेला एक पुष्पहार उचलून त्यांनी लोकांसमोर केला की बघा, मला या पुष्पहाराचा मोल कोणीतरी द्या. हा म्हणता त्या पुष्पहाराची किंमत 10 लाख रुपये झाली. किती? 10 लाख. आणि ही गोष्ट 1963 साली. आज ते 10 लाख रुपये म्हणजे आजचे 10 करोड आहे.
रात्री 12 वाजले 2 वाजले तरी व्हॉट्सअपवर लोक चालू असतात. म्हणजे हा मोबाईलचा दुष्परिणाम आहे की आपण संध्या रात्री 10 वाजता 11 वाजता झोपायला पाहिजे, तो रात्री 2-3 वाजेपर्यंत माणूस जागतो. याचं कारण एकच की त्याची झोप उडालेली आहे, त्याच्या झोपेचा नाश झालेला आहे. तिसरी गोष्ट कामात लक्ष न लागणे. हे जास्तीत जास्त मी महिलांना आवर्जून सांगतो की महिला स्वयंपाक करत असताना एकीकडे स्वयंपाक एकीकडे त्यांचं मोबाईलचं लक्ष असतं, तिकडे भाजी करपून जाते, वरण ओतून जातं, भात करपून जातं, तरी सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. काही काही महिला कसं बघितलंय की मुलांना एखाद्या गाडीत बसवतात आणि आपलं मोबाईल शिकवतात. मुलांना समजा अभ्यास करा आणि आई मोबाईलवर असते, मुलांचं लक्ष कसे लागेल बाबा. आणि म्हणून हे प्रत्येक महिलेने विचार केला पाहिजे की आपण या मोबाईलच्या आहारी कमी गेलं पाहिजे. पहिल्यांदा आपली जी कामं आहेत ती आपण महत्वाची केली पाहिजे. ते आपलं असं गाव आहे आणि या गावामध्ये आपण एकत्र राहतोय. खऱ्या अर्थाने 75 वर्ष आपल्या दाभोळा गावामध्ये हा सोहळा होत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा सोहळा आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहात, त्यासाठी सगळ्यांना आपला अभिमान आहे. बोलायचं तर भरपूर आहे, पण आम्हाला 1 मिनिटात बोलायची जरा संधी दिलेली आहे आणि या संधीबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळाचं आणि या सर्व ग्रामस्थांचं धन्यवाद करतो. आणि जगातील प्रत्येक वस्तू मिळाली याच्यासाठी आज प्रत्येक आई वडील तुमच्या आई वडील झटत आहेत. त्यांचे काय कामवतात काय करतात काही माहिती नाही, परंतु माझ्या मुलाला काही कमी पडता कामा नये म्हणून ते रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात. तर आपण ऊन वाऱ्या पावसात गंजत राहायचं आहे की चमकत राहायचं आहे हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्ही स्वतःचं नाव कमवा. जेव्हा तुम्ही स्वतःचं नाव कमवाल तेव्हा तुम्ही आई वडिलांचं नाव मोठं कराल. जेव्हा आई वडिलांचं नाव होईल तेव्हा या आपल्या दापोडे गावाचं नाव मोठं होईल आणि मग जिल्हा तालुका आणि देशावर आपलं नाव आलं पाहिजे. खरोखर मला आज सांगण्यासाठी खूप आनंद होतोय की एवढ्या माझ्या मैत्रिणी म्हणजे आज इथे बसल्या आहेत, वेळात वेळ काढून इथं उपस्थित आहेत. मी जे सांगितलं ते काही लक्षात न राहिले तरी चालेल, परंतु आज आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येक मुलीने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी तो मौल्यवान मोती आहे आणि मला कुठल्याही प्रकारचं स्क्रॅच पडता कामा नये. माझ्या आई वडिलांची मान ही समाजात चालताना ताटच राहिली पाहिजे. म्हणून मी अशी माझी आज प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. मी 2 पुस्तकं कमी शिकली तरी चालेल, परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे. मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो ही आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपली पाहिजे. आपण बरेच दिवस झाले आपण हे सर्व स्वातंत्र्याचे उत्सव साजरे करत आहोत. प्रत्येक उत्सवामागे काही ना काहीतरी घेण्यासारखे आहे. आज आपल्याला सरांनी मोबाईलच्या मी म्हणजे मार्गदर्शन सांगितले, दुष्परिणाम सांगितले आणि रोजच महिला बचत गट, महिला मेळावा, किशोरवयीन मुली या सर्व कार्यक्रमातून आपल्याला काही ना काहीतरी मिळाले आहे. ते प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न करा आणि मी जे काही सांगितले त्याच्यावर लक्ष ठेवा आणि तसे हे करण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि जे जनावरं खात असतात ते जनावरं खाल्यानंतर त्याच्या पोटामध्ये त्याचे गड्डे तयार होतात आणि कालांतराने ते जनावर मरतं. तसेच नाल्यामध्ये जरी पिशवी गेली तर नाले जाम होऊन अनेक ठिकाणी आपण पुराचे जे प्रसंग बघतोय त्याच्या अगोदर आपण बघितलं नव्हतं की शहरांमध्ये कधी पूर आले, पण आता शहरांमध्ये पूर येतात. त्याचं कारणच हे प्लास्टिकची पिशवी आहे. आणि या 15 ऑगस्ट निमित्ताने खरोखर अपर्णाताई असतील, आपले पंढरी काका असतील, यांनी अतिशय मुद्देसूद असे विषय इथे मांडले आणि आपल्या गावकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. पंढरी काकांनी सामाजिक जे मुद्दे होते त्यांच्यावर भाषण केलं. अपर्णा मॅडम असे त्यांनी महिलांचं महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली. असे हे आपले सगळे मार्गदर्शक त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आज 15 ऑगस्ट निमित्ताने. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं
ग्रामपंचायत दापोडेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. Oh,
ग्रामस्थ मंडळी, भजन मंडळी, माझा नमस्कार. आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत उत्सवानिमित्त जमलो आहोत. वरिष्ठ माणसांचा सत्कार. आज आपण मोठ्या संख्येने जमलो आहोत, त्याच्याबद्दल मी खूप आभार आहे. सर्व वरिष्ठ माणसांना माहीतच असेल की पहिला गाव आपला कसा होता ना आता कसा आहे. पहिले आपल्या गावामध्ये बैल होते, म्हैशी होत्या, बकऱ्या होत्या ना. आता आपल्या गावामध्ये इनोवा, स्कॉर्पिओ, ब्रेझा, विकोस्पोर्ट हे आपल्या गावामध्ये प्रगती झाली. पहिले आपल्या गावातल्या बाई विहिरीवर जायचं कपडे धुण्यासाठी ना. आता आपल्या गावामध्ये एवढी सुधारणा झाली आहेत की मशीनमध्ये कपडे धुतात. बटन दाबला का घरपोच पाणी येते. पहिला गावातली लोक, जुनी माणसं म्हणजे भाजी लावायची, त्याच्यात मल्यामध्ये जाऊन खात असत, त्याच्यामध्ये सात्विक असत ना. आता तर आपल्या दाताने काहीच जमत नाही. गावातली लोक मच्छी आणण्यासाठी खाडीमध्ये जात, तिथून येऊन ना ती मच्छी शिजवत ना. आता आपल्या गावामध्ये मच्छी दारोदार हिंडते, एवढी आपली ही झालेली आहे. पण त्याच्यामध्ये सात्विक नाही. पहिल्याच्या लोकांमध्ये खूप सात्विकता होती, त्यांचं हाडं पण एवढी मजबूत होती नाही. इतर सर्व आई मावल्यानं माझा एवढाच आहे की आईच्या दुधामध्ये एवढी टणकता आहे ना, पौष्टिकता आहे की आपल्या घरातलं एखादी व्यक्ती मरण झाला का त्याची बघा आपल्याला सगळे अवयव खाक होतात, जळून खाक होतात, पण फक्त हाडं राहतात. ती का राहतात? ती आईच्या दुधामुळे. आईने आपल्या दुधामध्ये एवढी ताकद असते की ती हाडंसुद्धा जळत नाही. आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आईबाबाची सेवा करणे हे गरजेचं आहे. इथंच माझं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसे आजचे युवक आपल्या गावाची शान आहे, तसे वरिष्ठ मंडळी आपल्या गावाची शान आहे. म्हणून त्या वरिष्ठ मंडळींना सुद्धा आता आपण बघत आहोत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे किंवा काही कामं नसल्यामुळे सर्व वरिष्ठ मंडळी घरातच बसलेले असतात. अशा या शासनाचा जो GR सांगितल्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमात प्रत्येक वरिष्ठांना असं वाटतं की माझाही कुठेतरी सन्मान होणार आहे आणि त्यांनाही म्हणजे त्यांना आनंद होत असतो का लहान मुलांची किंवा शाळेतील मुलांची जसं बक्षीस समारंभ देऊन त्यांचा सन्मान करतात. त्याचप्रमाणे या वयात म्हणजे अशा वयात आपण बघत असतो, अशा वयात खरं तर वरिष्ठांना काही वेळात काही मान मिळत नाही किंवा कोणी विचारत नाही. म्हणजे त्यांचं वय झालं आता तू काही कामाचं नाही अशी काही वरिष्ठांची परिस्थिती झालेली आहे. परंतु आज प्रत्येक वरिष्ठाला गर्व वाटावा म्हणून ग्रामपंचायतीने आपण सर्व मिळून हा सत्कार समारंभ ठेवलेला होता. जेणेकरून या समारंभासाठी येण्यासाठी वरिष्ठ खूप आनंदी. खरोखर आपण बघत असाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नवीनच तेज होते. म्हणजे कुठेतरी या वयात माझा सत्कार होतो याचा आनंद आणि त्यांना होणारा जो आनंद होता तो आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर खरोखर बघितला. खूप आनंद झाला. सर्व वरिष्ठांना भेटून आणि खूप चांगल्या प्रमाणे हा कार्यक्रम संपन्न झाला. एवढ्या 2 शब्द बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्षांनी परवानगीने आजचा जो खरोखर आनंदाचा क्षण दापोडे गावामध्ये प्रथमच आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आपल्या भारत देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जी संकल्पना मांडली की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झालेली आहे आणि या 75 वर्षाचं औचित्य साधून अमृत महोत्सव, स्वराज्य महोत्सव अभियान अंतर्गत शासनाने आपल्याला विविध कार्यक्रम या दिनांक 8 तारखेपासून तर दिनांक 17 आजचा दिवस समारोपाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये ग्रामपंचायत वतीने अतिशय गोड कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आणि उपस्थितांचा मी पुन्हा एकदा दापोडे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा.
कासबा हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा जय हे जय हे जय हे जय जय हे शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम ला 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 पावन पावन धरती पे बड़े जो आपके शुभ कदम पावन पावन धरती पे बड़े जो आपके शुभ कदम आपके मित्रांनो या 75 वर्षात भारताने अग्निपथ योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री किसान योजना अशा अनेक योजनांद्वारे भारतीयांच्या पक्षात उडण्याचे नवे बळ भरले आहे तेव्हा एक सच्चा भारतीय म्हणून सबका साथ सबका विकास करण्यासाठी आपण इकॉनॉमी इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमोग्राफी अँड डिमांड यांची योग्य साखळी घालून स्थानिक मालाची खरेदी विक्री प्रचार व प्रसार केल्यास परदेशात जाणारे आपले अरबो रुपये भारतातच खातील व भारताची दिनदिनी राज्यवणी प्रगती होईल आणि असा नशा जर प्रत्येक भारतवासियांनी स्वीकारला ना तर भारत जागतिक महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे घराच्या अंगणात खेळत होते बाजूलाच काका हातात बंदूक घेऊन बसले होते खेळता खेळता भगतसिंगचे लक्ष काकांच्या हातातील बंदुकीकडे गेले काकांना विचारले हे काय आहे काका म्हणाले यह तो बंदूक है इससे गोली चलाती है इससे हम अंग्रेजों को देश से भगाएंगे हे ऐकून भगतसिंग पुन्हा खेळू लागला एकदा तो आपल्या काकांबरोबर शेतावर गेला मित्रांनो आपल्या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग असतात म्हणून याला तिरंगा असे म्हणतात आपल्या राष्ट्रध्वजाचा वरील रंग केशरी असतो केशरी हा रंग त्यागाचे व बलिदानाचे प्रतीक आहे या रंगामुळे त्याग व बलिदानाची आठवण येते आपल्या राष्ट्रध्वजाचा दुसरा रंग पांढरा असतो पांढरा हा रंग समृद्धीचे व शांततेचे प्रतीक आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा तिसरा रंग हिरवा असतो आणि हिरवा रंग समृद्धीचे व विकासाचे प्रतीक आहे आपल्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी एक निळ्या रंगाचा अशोकचक्र असते हे अशोकचक्र प्रगतीचे प्रतीक असते देशाची शान असलेल्या तिरंगी झेंड्याला माझा कोटी कोटी प्रणाम
ग्रामपंचायत दापोडेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.